नमस्कार मित्रांनो, मैत्री कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण कुसुम बेनिफिशरीचं जे ॲप्लिकेशन आहे त्याला आपण मोबाईल ॲपद्वारे लॉग इन करणार आहोत। तर कुसुम बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशनला जो रजिस्टर नंबर आहे तो आपल्या इथे एंटर करायचा आहे। प्रायव्हसी पॉलिसी या चेकबॉक्समध्ये चेक करून राईट ॲरोवरती क्लिक करायचे। त्यानंतर एक OTP जनरेट होईल आणि तो आपल्या रजिस्टर मोबाईलवरती तुम्हाला मिळेल। तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे। आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करून आता इथं कुसुम बेनिफिशरीचं एक अपडेट सुद्धा आलेलं आहे, त्याला सुद्धा आपण अपडेट करून घेऊया। तर आपले इथं युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजन ऑफिस असा मेसेज येत आहे। आपण ॲप्लिकेशन डिटेल्सवरती गेल्यावर सुद्धा हाच मेसेज आपल्याला इथं दिसतोय, युअर ॲप्लिकेशन स्क्रुटिनी इज पेंडिंग, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सब डिव्हिजन ऑफिस। तर मित्रांनो, आपल्याला सब डिव्हिजन ऑफिसला सुद्धा जायची गरज नाही आहे। आपण ते स्वतः कसं दूर करू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो आहे। ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक मी लिंक देईन, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो जी त्रुटी आलेली आहे ती तुम्ही दुरुस्त करू शकता। मित्रांनो, इथं आपल्याला ह्या लॉग इन पेजमध्ये MS ID टाकायचा आहे आणि हा MS ID तुम्हाला कुठे सापडेल तर तुम्ही जेव्हा कुसुमला ॲप्लिकेशन केलं होतं किंवा तुम्ही स्टेटस चेक करता तेव्हा तुम्हाला तिथं त्या वेबसाईटवर तुम्हाला हा MS ID मिळेल। आणि प्रत्येकाचाच पासवर्ड, प्रत्येक ॲप्लिकेशनचा पासवर्ड आहे 1 2 3 4 5 6 तुमचासुद्धा हा लॉग इन करायचा आहे। तर हा पासवर्ड टाकून लॉग इन केल्याच्या नंतर हे बघा लॉग इन झालं आहे। इथं आपल्याला एक नवीन टॅब दिसते री-अपलोड डॉक्युमेंट्स खाली सर्वात। तर री-अपलोड डॉक्युमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं 7/12 एक्स्ट्रॅक्ट, फक्त इथं आपल्याला 7/12 अपलोड करायची आहे। तर मी चूज फाईल या पर्यायावरती क्लिक करून मी ही फाईल आहे माझी 7/12 डाउनलोड करून ठेवली होती, ही मी 7/12 इथं सिलेक्ट करून सबमिट बटनवरती क्लिक करतो। आता इथं एक पॉपअप आला आहे, आपण भरलेली माहिती ही अचूक असल्याची तुम्हाला खात्री आहे का? जर तुम्ही व्यवस्थित भरली असेल तर बघून घ्या आणि होय पुढे चालावरती क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली। आता बघा हे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर 1 किंवा 2 दिवस तुम्हाला परत व्हेरीफायला ती डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी लागणार आहेत। त्यानंतर तुम्ही 2 दिवसानंतर तुमच्या परत मोबाईलमध्ये तुम्ही स्टेटस तुमचं चेक करू शकतात आणि ही त्रुटी तुमची दूर झालेली असणार आहे। आणि ही त्रुटी दूर झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचा सर्वे असेल किंवा आणखी तुमचं पेमेंट करायचं बाकी असेल ते तुम्ही पेमेंट करू शकतात। आणि हे कुसुमचे अर्ज आहेत ना, यांच्यासाठीच आहे, फक्त ज्यांच्याकडे MS ID उपलब्ध झालेला आहे त्यांच्यासाठी। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचे। धन्यवाद मित्रांनो।